नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? खूप दिवस झाले आम्हाला दोघांनाही काही सुट्टी नव्हती. म्हणजे मला तर सुट्टी नसतेच आणि त्यांना सुट्टी होती, तर म्हटलं चला कुठंतरी मुलांना घेऊन बाहेर जाऊया, थोडं माइंड चेंज होण्यासाठी. इकडे आमचा चिनू तर काय झोपलेलाच होता. त्याला कुठेही गाडीवरून नेलं की तो झोपूनच जातो, त्यामुळे त्याची मज्जा असते. पण हात माझा दुखायला लागला होता. आणि आता तुम्ही सांगा की आम्ही कुठे आलो आहे नक्की, कोणतं म्हणजे पुण्यात जे राहतात त्यांना नक्कीच माहिती असेल, कारण ओळखीचाच एरिया आहे. तरी पण तुम्ही मला सांगा मी कुठे आलो आहे. आणि इकडे मस्त थोडा वेळ आमच्या सोनूसोबत पण थोडी मस्ती केली. छान एरिया होता आणि खूप छान वाटलं, म्हणजे थोडं जरा माइंड फ्रेश झाला. इकडे सोनूची मस्ती चालू होती आमच्या. असं बसायला वगैरे त्याने सगळं खाली अंतरलेलं आहे. आम्ही खूप वर्षानंतर गेलो, कारण एक 7-8 वर्ष आधी गेलो होतो, त्यावेळी इथली परिस्थिती वेगळी होती आणि आत्ता वेगळी आहे. आम्ही खायला मागवली होती मँगो भेळ, आंब्याची भेळ काहीतरी असा प्रकार होता बाबा त्याचा. तर खाल्ली, छान वाटली. म्हणजे एवढे काही नाही, आपल्या कोकण रेल्वेपेक्षा तरी काही खास नव्हती. शेवटी कोकण रेल्वे ती कोकण रेल्वे, त्याच्यातली भेळ कुठेच मिळू शकत नाही. खूप छान लागली, पण ठीक होतं. नंतर मस्तपैकी थोडासा आनंद घेतला इकडचा तिकडचा आणि मग नंतर बाहेर गेलो आहे आणि काही खाल्लं नाही असं कधी होऊच शकत नाही. त्यामुळे हा सोनूसाठी घेतला होता मका, पण मग त्याला म्हटलं दे जरा बघू दे टेस्ट, कारण मुलांनी घेतलं की आपल्याला पण थोडंसं खायला बरं वाटतं ना त्यातलं. नंतर त्याला दिलं. त्याला काही धीर ओढवे ना, मम्मा सगळं खाते की काय असं वाटायला लागलं त्याला. म्हटलं खा बाबा तुझा तू. मग नंतर मी आपल्या इकडे माझी भेळ घेतली होती, ती मी खायला लागले. आवडली नाही त्यामुळे मलाच संपवायला लागली ती सगळी. आमचे चिनू साहेब तर काय झोपलेलेच होते. त्याला म्हटलं आता खाली ठेवते थोडा वेळ, मग त्याला खाली ठेवलं होतं तिथे आणि तो झोपला होता. नाही बघा इकडे कसा किती शांत झोपलं आहे माझं बाळ बिचारं. किती छान वाटतं ना असं जायला कधीतरी आपल्याला फिरायला. मज्जा आली होती. मग इकडं आम्ही घेतला होता गोळा, बर्फाचा गोळा. एवढा काही खास नव्हता, पण खाल्लं. तर काय ऑप्शन नसलं की सगळंच गोड लागतं म्हणायचं, त्यामुळे ते सगळं चाललं होतं. आणि साहेब फायनली आमचे उठलेले आहेत आणि डोळे चोळत चोळत उठलो आहे आम्ही आता आवाजाने आजूबाजूच्या. बघा किती गोड दिसतंय माझं बाळ. ते तो झोपेतच होता, फक्त आजूबाजूचा आवाज येत होता म्हणून त्याला जाग आली, नाही तर त्याला झोपायचंच होतं. आणि काय उठल्या उठल्या मग आमची रडारड असते. मग आम्हाला कोणाकडे जायचंच नसतं, काही नसतं, फक्त मम्मा हवी असते. मग थोडा वेळ मम्माकडे घालवला मस्तपैकी त्यांनी. आणि त्याला काहीतरी खायचं होतं, इकडे तिकडे त्याचं बघणं चालू होतं, पण डोळ्यावर झोप असल्यामुळे काही मूड नव्हता एवढा जास्त. इथं मस्त इथे बसायला खूप छान वाटत होतं. असं वाटत होतं तिथंच बसून राहू, पण थंडी एवढी वाटत होती ना, आणि त्या पाण्याने तर अजूनच जास्त थंडी वाटत होती. त्यामुळे म्हटलं जास्त वेळ नको थांबूया. ऊन होतं ना, त्यामुळे अजूनच मग थोडं छान वाटलं. आपण आधी जेव्हा आम्ही आलो होतो ना, त्यावेळी एरिया इथला खूप वेगळा होता. आता खूप छान केलं आहे त्यांनी. आधी असं काही नव्हतं, आता खूप छान वाटतंय. आमच्या साहेबांना इकडे दिली होती आम्ही पुरी खायला. त्याला पाणीपुरीची पुरी खायला खूप आवडते, त्यामुळे तो अगदी आवडीने खातो. त्यामुळे म्हणजे घरी पण आणून ठेवलेले आहेत मी त्याला देण्यासाठी. कधी कधी देत असते, कधीतरी चुकून. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही हेही सांगा, आणि आम्ही कुठे आलो होतो हेही सांगा. पुण्यातले लोक नक्कीच ओळखून सांगतील कुठे आहे हे ते. आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, कमेंट्स वगैरे नक्की करत जा. फायनली आमचा परतीचा प्रवास चालू झाला होता, कारण थंडी लागायला लागली होती खूप. त्यामुळे म्हटलं चला आता बस झालं. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, बाय बाय.